नव्या लाडक्या बहिणींना नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। तारीख वाढवायची की नाही याबाबत मंत्रिमंडळात निर्णय होणार असल्याची माहिती महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। त्यामुळे ज्या बहिणींनी अर्ज दाखल केलेला नाही त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। ची अर्ज दाखल करण्याची जी मुदत आहे ती साधारणपणे 15 ऑक्टोबर पर्यंतची होती आणि बाय अँड लार्ज जर आम्ही बघितलं तर 2.5 कोटीपेक्षा जास्ती रजिस्ट्रेशन आज आमच्याकडे झालेलं आहे। म्हणजे विभाग म्हणून जो एक साधारणपणे अंदाज योजना आम्ही राबवत असताना किंवा आणताना जो एक ठेवला होता त्यानुसार रजिस्ट्रेशन जे आहे त्या ऑलमोस्ट 99% आपण त्याच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत। त्यामुळे पुढे रजिस्ट्रेशनची मुदत द्यायची नाही द्यायची हा जो सगळा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल। आणि आता वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय। सीआयडीचं पथक हे बीड जिल्ह्यात दाखल झालंय। सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोर्डे यांच्यासह पथक दाखल झाल्याची माहिती मिळते। या पथकानं बीडमध्ये पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यासोबत चर्चा देखील केली आहे। त्यानंतर हे पथक केज शहरातील शासकीय विश्रामगृहावर डेरे दाखल झालंय। यामुळे आता देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळतंय। तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांनी। मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय। जो तपास आहे तो सीआयडी कडे आहे आणि सीआयडीचे जे अप्पर पोलीस महासंचालक आहेत प्रशांत बोर्डे हे बीडमध्ये दाखल झालेले आहेत। बीड जिल्ह्यात ते गेल्या 4 तासांपासून आहेत। अगोदर त्यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेतलेली आहे, त्यांच्यासोबत चर्चा देखील केलेली आहे। जे नवीन पोलीस अधीक्षक आलेले आहेत नवनीत कावत यांच्यासोबत चर्चा केली आहे। त्यानंतर ते केजमध्ये दाखल झाले आहेत। केज येथील शासकीय विश्रामगृहावर सध्याला बोर्डे दाखल झालेले आहेत, डेरे दाखल आहेत। गेल्या 4 तासांपासून ते केजमध्ये आहेत। या प्रकरणाचं जे आहे ते तपास त्यांच्या मार्फत सुरू आहे, चौकशी सुरू आहे आणि सखोल चौकशी करून विविध अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून या प्रकरणाची ते माहिती घेत आहेत। या तपासाअंती नेमकं काय समोर येणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विनोद जिरे, साम टीव्ही, बीड। तर दुसरीकडे अंजली दमानी यांचा मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा पाहायला मिळालाय। धनंजय मुंडेंचा बंदूक हातात घेतलेला फोटो त्यांनी पोस्ट केलाय। सोशल मीडियावर पोस्ट करून मुंडेंवर त्यांनी निशाणा साधलाय। धनंजय मुंडेंचा बंदूक हातात घेतलेला हा फोटो आहे जो दमानिया यांच्याकडून पोस्ट करण्यात आलेला आहे। तर अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर पुन्हा एकदा निशाणा साधलेला आहे आणि आपण स्क्रीनवर हा फोटो पाहू शकता। हा फोटो दमानिया यांच्याकडून पोस्ट करण्यात आलाय। तर आपण या फोटोच्या माध्यमातून पाहू शकतो अंजली दमानिया यांच्याकडून हा फोटो पोस्ट करण्यात आलेला आहे। या फोटोमध्ये धनंजय मुंडे यांच्या हातामध्ये बंदूक पाहायला मिळते। तर धनंजय मुंडे यांनी बंदूक हातात घेतलेला हा फोटो अंजली दमानिया यांच्याकडून पोस्ट करण्यात आलेला आहे। तर अंजली दमानिया यांनी नेमकं काय ट्विट केलं आपण पाहूयात। हे असले बॉस, इंस्टाग्रामवर अशी रील्स दाखवल्यावर नवी पिढी हातून काय प्रेरणा घेणार? कष्ट न करता पिस्तूल दाखवून पैसे कमावणे सोपे। आपला देश असा असणार आहे का? हे देशाबद्दल विजन असणार आहे का? ताबडतोब बीड मधील सगळ्या शस्त्र परवान्यांवर चौकशी करा, असं हे ट्विट अंजली दमानिया यांच्याकडून करण्यात आलंय। वळतो पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारानंतर तिची हत्या करण्यात आली आहे। मृत मुलीच्या अंत्ययात्रेदरम्यान नागरिक संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण कल्याण प्रकरणातील ही अपडेट पाहतोय। आरोपी विशाल गवळीला फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली आहे। अंत्ययात्रेदरम्यान नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। तर आपण पाहतोय गेल्या 2 दिवसापासून हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतंय। एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून या नराधमाने तिची हत्या केली होती। त्यानंतर आज या चिमुरडीची अंत्ययात्रा काढण्यात येते। या दरम्यान नागरिक प्रचंड संतप्त झालेले आहेत आणि घोषणाबाजी देखील त्यांच्याकडून करण्यात येते। आणि आता एक महत्त्वाची अपडेट नाशिकमधून। मनीषा खत्री नाशिक महानगरपालिकेच्या नव्या आयुक्त असतील। राहुल कर्डिले यांची नाशिक पालिका आयुक्त पदाची नियुक्ती अखेर रद्द झालेली आहे। 3 दिवसांपूर्वीच आपण पाहिलं कर्डिले यांची आयुक्तपदी बदली झाली होती।
कर्डिले मसुरीला ट्रेनिंगला असतानाच त्यांची बदली रद्द झाली आहे. मनीषा खत्री यांच्या आयुक्त पदासाठी जोरदार लॉबिंग झाल्याची देखील माहिती मिळते. मनीषा खत्री या नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या पत्नी आहेत. तर या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. तर कर्डिले यांची नाशिकच्या महानगरपालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली होती, मात्र त्यांच्या ट्रेनिंगच्या दरम्यानच त्यांची बदली ही रद्द करण्यात आली. आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. टॉप 50 न्यूज. मराठवाड्यातल्या सरकारी रुग्णालयाला पुरवठा केलेल्या बनावट औषधांच्या नमुन्यांचा अहवाल आलेला आहे आणि त्यात धाराशिव आणि संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाला पुरवलेली दोन्ही औषधं बनावट असल्याचं तपासणीमध्ये समोर आलंय. हे औषध विशाल एंटरप्राइजेस नावाच्या पुरवठादारानं पुरवलं होतं. अन्न आणि औषध प्रशासनानं 2 कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल केलेत. नराधम विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी या दोघांची 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप विशाल गवळीवर आहे. तर त्याची पत्नी साक्षी गवळीने मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची मदत केली होती. शेगावमध्ये सलूनमधून नराधम विशाल गवळीला बेड्या ठोकण्यात आल्यात. या सलूनमधलं सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती लागलंय. विशाल गवळीने आपली ओळख लपवण्यासाठी दाढी केली होती. शेगाव पोलिसांनी झडप घालत विशाल गवळीला सलून दुकानातूनच ताब्यात घेतलाय. कल्याण प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केलाय. आरोपी विशाल गवळीला फाशी होईल हे सुनिश्चित करा असे आदेशच मुख्यमंत्र्यांनी दिलेत. त्याचप्रमाणे कल्याणचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याचेही आदेश फडणवीसांनी दिलेत. कल्याण हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या मुलाचा मतदारसंघ आहे आणि त्यांनी वेगळा संसार मांडल्यापासून या परिसरामध्ये महिला अत्याचार, दरोडे, बलात्कार, मुलींच्या हत्या यांचं प्रमाण वाढलंय असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय. पुण्यातील राजगुरुनगर 2 चिमुकल्या बहिणींच्या खुनांनी हादरलेला आहे. हत्येप्रकरणी पोलिसांनी एका परप्रांतीय आरोपीला अटक केली आहे. नराधमाला कडक शिक्षा देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. घराबाहेर खेळताना 2 बहिणी बेपत्ता झाल्या होत्या. शहराच्या बाहेर एका इमारतीच्या शेजारी ड्रममध्ये त्यांचे मृतदेह आढळले. लोणावळ्यात बंदोबस्तावरच्या पोलिसांनीच 5 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केलेत. या प्रकरणी पोलीस कर्मचारी सचिन सस्तेला बेड्या ठोकण्यात आल्यात. चॉकलेटचा आमिष दाखवून या चिमुरडीला सचिन सस्ते याने आडोशाला नेलं आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलाय. मुलीने पालकांना ही गोष्ट सांगितल्यानंतर पोलिसांना अटक करण्यात आली. वसईमध्ये मुलाच्या अंगावर गाडी चढावून चालक फरार झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर वालीवमधल्या एका प्रवाशाने ओला कार बुक केली होती आणि त्याचवेळी एक मुलगा कारच्या पुढे काही अंतरावर खेळत होता. मात्र प्रवासी कारमध्ये बसल्यानंतर कार चालकाने या मुलाकडे पाहिलंच नाही आणि बेदरकारपणे कार चालवत या मुलाच्या अंगावरूनच त्याने गाडी नेली आहे. या मुलाच्या हाताला, डोक्याला आणि छातीला दुखापत झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे. आणि एक महत्त्वाची बातमी, मराठवाड्यातून विद्यार्थ्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मराठवाड्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत प्रचंड घसरण झाली आहे. विद्यार्थ्यांना साधं वाक्य वाचता येत नाहीये किंवा 99 पर्यंतचं संख्या ज्ञानही नसल्याचं समोर आलंय. मराठवाड्यातल्या 8 पैकी 6 जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळांमधल्या 29% विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याचं वास्तव समोर आलंय. गणित विषयात तर बहुसंख्य विद्यार्थी हे मागे आहेत. वाचनासोबतच लहान लहान शब्दही त्यांना लिहिता येत नसल्याचं समोर आलंय. तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आता उपाययोजना हाती घेण्याची सूचना देखील देण्यात आली आहे. तर आपण पाहतोय 30% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना साधं वाक्य वाचता येत नसल्याचं वास्तव समोर आलंय. चौथीतल्या 29% मुलांना 99 पर्यंतचं संख्या ज्ञान नाही आहे. तर इयत्ता पहिलीच्या 33% विद्यार्थ्यांना वाचता येत नाहीये. तर नांदेडमध्ये हे प्रमाण अधिक आहे. दुसरीतल्या 70% विद्यार्थ्यांनाच वाचन करता येत असल्याचं देखील समोर आलंय. वाचता न येणाऱ्या तिसरीतल्या मुलांचं प्रमाण हे 28% आहे. दुसरी तिसरीतल्या 24% मुलांना 10 पर्यंतचे अंक मोजता येत नाहीये.
43 विद्यार्थ्यांना लहान लहान शब्दही लिहिता येत नाहीये. मराठवाड्यातल्या जिल्हा परिषदेच्या 12,285 शाळांमधलं हे सर्वेक्षण आहे. तर इथला आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया. मराठवाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 29% विद्यार्थ्यांना वर्गामध्ये मराठी भाषा वाचता येत नसल्याचं डळडळीत वास्तव पुढे आलेलं आहे. आणि याचाच साम टीव्ही रियालिटी चेक करणार आहे. हिंगोली शहरातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आलेला आहे आणि या शाळेमध्ये हे सगळे चिमुकले विद्यार्थी आहे. पहिलीचा हा वर्ग आहे आणि आपण या विद्यार्थ्यांकडनं रियालिटी चेक करणार आहोत. हे माझ्या हातामध्ये बालभारतीचं पुस्तक आहे आणि याच्यावरती मराठीचे शब्द या ठिकाणी लिहिलेले आहेत. आपण विद्यार्थ्यांना विचारूया. अंजली, हे वाचून दाख बेटा, जोरामध्ये तू वाचून दाखव. अंजली, जोरात वाचव. कमल, घर, ताई, चाय. आपण जर पाहिलं तर या पुस्तकामध्ये काम लिहिलेलं आहे, मात्र हे विद्यार्थी वाचताना कमल म्हणत आहेत. एकंदरीतच आपण जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. एकट्या हिंगोली जिल्ह्यामध्ये 38,000पेक्षा अधिक विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. मात्र याच गरिबांच्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अध्यापन करताना मराठी वाचता येत नसल्याचं हे ढळढळीत वास्तव्य साम टीव्हीच्या रियालिटी चेकमध्ये पुढे आलेलं आहे. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. तर यावर मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते काय म्हणालेत आपण पाहूया. काही शिक्षकांना आपण एकदा नोकरीला लागलो ना की आपली रोजीरोटी फिक्स, ते विद्यार्थी गेले खड्ड्यात, अशी जी काही मानसिकता झालेली. काही शिक्षक शाळेवर जातच नाहीत, तर मुलं शिकतील कसे? या अशा शिक्षकांना सुद्धा आपल्याला वठणीवर आणावं लागणार आहे. शिक्षकांनी त्यांचे पगार भरमसाठ आहेत, परंतु जर त्यांना शाळेवर जायची मानसिकता नसेल तर त्यांना त्याच्या पद्धतीने त्यांना योग्य तो त्यांना नियम कायदे सर्व त्यांना दाखवले जातील. सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहेत, गावखेड्यातील लोक आहेत. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी हा काही मोठ्या घरचा नसतो, म्हणून त्यांच्याकडे जे काही दुर्लक्ष केलं जाईल त्यांच्यावर कारवाई ही निश्चित केली जाणार आहे. आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. टॉप 50 न्यूज. शेतात गुरं चाळण्यावरून 2 गटात हाणामारी झाली असून 8 जण जखमी झाल्याची माहिती आहे. धुळ्यातल्या शिरपूर तालुक्यातल्या कळमसेर मधली ही घटना आहे. जखमींमधल्या दोघांची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती आहे. हिंदू सणांच्या वेळी श्रीरामाचा पोशाख करून का जात नाही असा प्रश्न विचारत झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयला सांता क्लॉजचे कपडे काढायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मध्य प्रदेशच्या इंदोर मधली ही घटना आहे. तर कपडे काढायला लावणारे सदस्य हिंदू जागरण मंच या संघटनेचे असल्याची माहिती आहे. राजस्थानात आजारी पत्नीची काळजी घेण्यासाठी पतीने सरकारी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. मात्र पतीच्या ऑफिसमधल्याच निरोप समारंभात पत्नीला मृत्यूने गाठलंय. त्यामुळे आनंदाचं वातावरण क्षणार्धात दुःखात बदललं. पानी ला दो, पानी कझाकस्तानमध्ये विमान कोसळून 38 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर 29 जणांचे जीव थोडक्यात बचावलेत. मात्र विमान कोसळण्याआधी विमानाच्या आत प्रवासी जीव वाचवण्यासाठी अखेरची प्रार्थना करताना पाहायला मिळाली. राज्यात पुढील 3 वर्षात विजेचे दर कमी होतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय. ते नागपुरात बोलत होते. तर उद्योगांसह सर्व श्रेणींचे विजेचे दर स्वस्त व्हावेत अशी व्यवस्था केल्याचं देखील फडणवीसांनी स्पष्ट केलं. सिंधुदुर्गात विजेचा वापर केल्यानंतर देखील बिलांचा भरणा नियमित न करणाऱ्या ग्राहकांना महावितरणने झटका दिलाय. 645 ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आलाय. जिल्ह्यात 75,193 ग्राहकांकडे 33 कोटी 60 लाख रुपयांची थकबाकी आहे. पुण्यातील मुळामुठा नदीमध्ये दूषित पाण्यामुळे हजारो माशांचा मृत्यू झालाय. पालिकेने या ठिकाणच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवलेत. तर दूषित पाणी कुठून आलंय याचा शोध सुरू आहे. लातूरच्या निलंगा तालुक्यातील
पानचिंचोली गावामध्ये चक्क रुग्णालयाला टाळं ठोकून डॉक्टर रजेवर गेलेत. ख्रिसमसच्या सुट्टीमुळे रुग्णालय बंद असल्याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. त्यामुळे अशा कामचुकार डॉक्टरांवर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात येते. धाराशिव शहराच्या जवळ असलेल्या हातलाई देवी मंदिर परिसरातील कठड्याचे अज्ञातांनी मोठं नुकसान केल्याचं पाहायला मिळत आहे. पर्यटक भाविकांना बसण्यासाठी बनवलेल्या कट्ट्याची तोडफोड झाली आहे. नासधूस करणाऱ्यांवर कारवाईची मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येते. सोन्यानंतर आता चांदीच्या दागिन्यांनाही हॉलमार्किंग असणार आहे. चांदीच्या दागिन्यांना हॉलमार्किंग करण्याबाबत सरकारचा विचार सुरू आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी सोन्यावर हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच HUID अनिवार्य आहे. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झालाय. मंत्री संजय शिरसाट यांनी स्मारकाची पाहणी केली आहे. नवीन वर्षात पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात येणार आहे. आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते. नाशिकमधून सप्तशृंगी गडावरील घाट रस्ता भाविकांना दर्शनासाठी 5 जानेवारीपर्यंत 24 तास सुरू राहणार आहे. या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी भाविकांसाठी. नववर्ष आणि नाताळ सणाच्या सुट्ट्यांमुळे गर्दी वाढणार असल्याने प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. संभाव्य गर्दी लक्षात घेता रस्ता वाहतुकीसाठी खुला असणार आहे. 5 जानेवारीपर्यंत सप्तशृंगी गड घाट रस्ता 24 तास खुला राहणार असल्याची माहिती समोर येते. मालवणच्या राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नव्याने उभारणी केली जाते आणि त्याच्या खोदकामाला सुरुवात देखील झाली आहे. तब्बल 60 फूट उंच पुतळा उभारण्यात येतोय. त्याचं काम प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना देण्यात आलंय. 20 कोटी रुपयांची निविदाही यासाठी काढण्यात आली आहे. नवीन वर्षात विमान प्रवासाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. नव्या नियमांनुसार आता प्रवाशांना फ्लाईटमध्ये केवळ एकच हँडबॅग किंवा केबिन बॅग घेऊन जाण्याची परवानगी असेल. प्रवासी 7 किलो वजनाची फक्त एक केबिन बॅग घेऊन जाऊ शकतील. पुणे रेल्वे विभागातून 8 महिन्यांमध्ये 4,36,00,000 प्रवाशांचा रेल्वेने प्रवास झालेला आहे. तर पुणे विभागातून देशभरात जाण्यासाठी प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात प्रवास केला गेला. त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात 60% वाढ झाली. बँक खात्याचं KYC झालेलं नाही अशांची पेन्शन बंद होण्याची शक्यता आहे. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतल्या ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन DBTद्वारे थेट बँकेमध्ये जमा होणार आहे. मात्र ज्यांचं KYC होऊ शकत नाहीये त्यांचं काय करायचं याबाबत सरकारकडून स्पष्ट निर्देश दिले गेलेले नाहीयेत. आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. सोलापूर, पंढरपूर शहरासह इतर शहरांची तहान भागवण्यासाठी उजनी धरणातून 2000 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येणार आहे. तर हळूहळू हा विसर्ग 6000 क्युसेक पर्यंत वाढवला जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. या पाण्यामुळे सोलापूर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढामधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाहनाचा अपघात घडल्यास जीवनदान देणारी एअरबॅगच एका 6 वर्षीय मुलाच्या मृत्यूला कारणीभूत ठरली आहे. नवी मुंबईतील वाशी येथील विचित्र अपघात घडलेला आहे. तर नक्की या ठिकाणी काय घडलंय आणि काय काळजी घेतली पाहिजे यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. एअरबॅगनं घेतला मुलाचा जीव. जीवदान देणारी एअरबॅगच उठली जीवावर. एअरबॅग तोंडावर आपटल्यानं मुलाचा मृत्यू.